लोकशाहीवादी संसदीय लोकशाहीला मागणी आणि जर ते टिकवायचे असेल ते केवळ असा सत्ताधारी विरोधी पक्ष पाहिजे होता. रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडताना एक पर्यायी केवळ असा विरोधी पक्ष त्यांना उभा करायचा होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाच्या आणि एक जातीय राजकारण बाबासाहेब आंबेडकरांचा जो पराभव मुंबईत झाला, मुंबईत वेगळे कारणं होती आणि भंडाऱ्यात जो झाला त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना शेड्यूल कास्ट फेडरेशनचं एक जातीय म्हणजे आता एक जातीय काय बाबासाहेबांनी काही हेतुता केलं नाही, त्याला अनेक कारणे महात्मा गांधीपासून जगजीवनरामचा वगैरे राष्ट्रीय सभेचा इतिहास, बाबासाहेबांची भूमिका संबंध याची एक होती. बाबासाहेबांची भूमिका ही परिवर्तनाची होती. त्यांच्या पहिलाच जो कास्ट इन इंडिया 1917 बरोबर ना, एक कास्ट इन इंडिया जो निबंध आहे त्याच्यात त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मला सोशल रिकन्स्ट्रक्शनची सामाजिक पुनर्रचनेचा विचार बाबासाहेबांनी पहिल्यापासून मांडलेला आहे. आणि आपणही बाबासाहेबांना नेहमी असं म्हणतो बाबासाहेब दलितांचे मसिया वगैरे वगैरे असं नाही, आपण गौरवाने सांगितलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर एका जातीचे किंवा एका समाजाचे नव्हते. आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर जगातल्या शोषित जनतेच्या मानव मुक्तीच्या लढ्याचे नेते होते आणि आज ते सिद्ध होते. आज आपण एक आपली रिपब्लिकन पक्षाची अवस्था पाहिल्यानंतर एक तुम्हाला एक विरोधाभास दिसून येईल. बाबासाहेब संघटनात्मक दृष्ट्या संसदीय लोकशाहीमध्ये तुम्हाला यश मिळत नाही, गट तर आहेत जिवंत आहेत, परंतु तात्विकदृष्ट्या बाबासाहेब आंबेडकर हे जगभर पोहोचलेले आहेत. आपले जे विद्यार्थी आहेत ते गेलेले आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये जो त्यांनी नारा दिला होता 1924 साली विठुरायाला विष्णुतीर्थकारिणीच्या सभेत, शिका संघटित वा संघर्ष करा, तो शिक्षणाचं हे घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि बाबासाहेबांनी शिक्षणाचं आणि जे बीज पेरलं होतं 1927च्या भाषणातच ते आहे. ते म्हणाले होते तुम्ही हे सोडून द्या, हे सगळं जुनी कामं एसकेपीची मेलेली होतं हे खाणं, कारण तुम्ही आले दोन पर्याय स्वीकारा. तुम्ही एक शेती आणि दुसरं पांढरपेशा. पांढरपेशा म्हणजे मध्यमवर्गीय म्हणजे शिकून सवरून तुम्ही ज्या नोकरीच्या धंद्यामध्ये जागा तिथे आणि शेती त्यांना माहीत होतं आणि त्यांना हेही होतं बाबासाहेबांची दूरदृष्टी की तुमच्याजवळ शेती नसेल तर ब्रिटिश सरकारला सांगून गायरान पडीक जमीन ही घेईन. आणि मला वाटतं हेच बाबासाहेबांचं स्वप्न बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जो पुण्याचा विराट सत्याग्रह झाला चौदा, खरं म्हणजे ह्या देशातला एक क्रांतिकारक हा देश आहे. त्यावेळेस आम्ही होता 14च्या विराट आणि राजाभाऊ एक दृष्टिशील त्यांना एक होतं म्हणजे. आणि ते करत असताना ते राजकारण करत असताना एक जातीचं ते बाबासाहेबांची विचारधारा घेऊन चालली. म्हणजे नागपूरचं महापौर करण्याची ज्यावेळेस झाली बौद्ध समाजातला विनोद शुक्ल असते महावीर वगैरे समाजातला, त्याने रामरतन जानोरकर सारख्या माणसाला ते जो वाल्मिकी समाजाचा होता त्यांना तिथे महापौर बॅरिस्टर साहेबांनी शाळा शिक्षणाची. आज चंद्रपूरला गेल्यानंतर ज्यांचं आपण सुरुवातीला त्यांचं अभिवादन केलं महाराजराव कांबळे. खरं म्हणजे मला आज चंद्रपूरला बोलवलं होतं, त्या ब्रह्मपुरीला जायचं होतं तिकडे, परंतु मला काही कारणामुळे जाऊ शकलो नाही. त्यांच्या आंबेडकरीचं आणि ते त्यांच्यावर जबाबदाऱ्या फार मोठ्या होत्या. ज्या प्रेसिडियम झालं बाबासाहेबांचं नगरला बैठक झाल्यानंतर ज्या 11 जणांचं प्रेसिडियम झालं त्या प्रेसिडियममध्ये जे होते पण ते प्रेसिडियमचे ते चिटणीस कोण होते सरचिटणीस ही जबाबदारी होती त्यांच्यावर. काय आता त्या काळात जे झालं ते परंतु रिपब्लिकन चळवळीला त्यांचं योगदान ज्याला लढाऊपणा आक्रमकपणा होतं. आणि साधारणतः तिकडे एक दोन कारणं सांगितली ते विरोधी पक्षाबरोबर राहिले, त्यांच्यावर मधल्या काळात भाजपबरोबर जाण्याची टीकाही झाली, परंतु भाजपला त्यांची गरज होती, त्यांना नव्हती. कारण संबंध चंद्रपूर आणि त्या भागामध्ये नागपूरमध्ये त्यांच्या घरात आवड इथे सांगतात का गडकरी आम्ही त्यांचं काम करायचं पोस्टर लावायचं. आणि त्यावेळेस एक घोषणा होती त्यांची
आय्याकडे ईश्याकडे आमचे उमेदवार खोबराकडे असं एक त्यावेळेस देखील सगळ्यात एक हे उमेदवार होते. कारण बाबासाहेबांनी हरीशर साहेबांची त्यावेळेचा जनसंघ किंवा हे असेल ते एवढे आक्रमक आणि आजच्या दिवशी जेवढे आक्रमक आणि एवढं नव्हतं ते. आणि त्यांचा जो समजोता होता तो इट इलेक्ट्रल ॲडजस्टमेंट बोलतात त्याला. त्या तात्विक कसा समजा नव्हता. नाही तर रावण दहनासारख्या कार्यक्रमात ते कशाला गेले असते संबंध. हा तो राजकारणाचा भाग होता. त्यानंतर संबंध देशामध्ये ते फिरले, ऐक्याचं अनेक ठिकाणी प्रयत्न झाले, विदर्भात वगैरे. त्या सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. परंतु आपल्याला राजाभाऊची आठवण ही आजच्या चळवळीला झाली पाहिजे, पिढीला झाली पाहिजे अशी माणसं होती. म्हणजे संबंध ऐश्वर्याचा गडगंज याचा कसलाही मोह न बाळगता हा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या देशातील सुशिक्षित गरीब माणसाला एक सामाजिक न्याय मिळवून देण्याचा एक प्रयत्न. जी भाषणं तुम्ही खरं म्हणजे वाचा आहे. खरं म्हणजे काश्मीर प्रश्नाबद्दल ते खूप चांगलं बोललेलं आहे, बांगलादेशच्या प्रश्नाबद्दल, बौद्धांच्या सवलतीबद्दल. आणि नंतर ते भूमिका घ्यायचे ताटच म्हणजे काय कोणाचे लेचे पेचे नव्हते असे ते, किंवा कोणाला काय वाटेल असं नाही. साधारणतः 57च्या समाजामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समिती बरोबर होता. मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे असं एक गरज. परंतु जेव्हा त्याच्या लक्षात आलं संबंध तिथल्या विदर्भातल्या जनतेवर अन्याय होतो, आणे वगैरे बापूसाहेब आणे वगैरे आणि ती मंडळी संबंध जी चळवळ उभी राहिली स्वतंत्र जांबुवंतरावांनी पुढे चालवली, ती त्या चळवळीचं नेतृत्व स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते झाले. म्हणजे त्यांच्या स्वभावाला जो भाडेदारपणा होता जे पटलं ते त्यांनी काम केलेलं आहे. आज खरं म्हणजे होळीचं काम चालू आहे. परंतु आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला आज झाले कसं आपण संसदीय लोकशाही दखल घेतलं. म्हणजे बाबासाहेब मगाशी सांगितलं आता आपण एअर कंडिशन आणि आपल्याकडे सगळे गाड्या घोड्या आहेत, सगळ्याकडे दिसतो आपण सगळे. त्या काळात 27 सालात बाबासाहेबांनी महाराष्ट्र सत्याग्रह केला असेल आणि त्यानंतर काळाराम मंदिरात हे सत्याग्रह केलं. त्यांच्या बाजूला उभे राहिलेले लोक हे फाटके लोक होते. काय होतं त्यांच्याजवळ एक निष्ठा होती. आणि त्यावेळेस निष्ठेच्या पायी बाबासाहेब आंबेडकरांबरोबर भूमिका घेताना त्यावेळेस ब्रिटिश साम्राज्यवाद एकीकडे बाजूला आणि दुसरीकडे महात्मा गांधीची राष्ट्रीय सभा. एखादा काही डिसिजन घ्यायचं असेल, काय भूमिका मांडायची असेल, त्यांना अगोदर विचार करायला लागायचा की बाबासाहेब आंबेडकरांची त्या संदर्भात भूमिका काय, व्हॉट इज द ओपिनियन ऑफ डॉक्टर. ते बाबासाहेब म्हणजे इतके ते आज आपण अदखलपात्र राजकारणात झालेलं. काही इतर कोणी घेताना भूमिका घेताना निवडणुकीत किंवा काही तुम्हाला मिटिंगला बोलवत नाहीत मित्र पक्ष म्हणून आणि हे नाही, इतकी आपली अदखलपात्र आपण झालं. तेव्हा ही नवीन पिढीला आज बघ तुम्ही मी नेहमी सांगतो मी काल आज आपल्या कार्यक्रमात चळवळीच्या 50 वर्षाच्या खालची किती मुलं असतात. आपणच किती म्हणजे एक जी चळवळी मुलं बघतात आणि ही आपली जबाबदारी आहे बरं का. तर काम करतात सगळं पुढच्या पिढीच्या हातात आपल्याला बाबासाहेब सोपवायचं आहे. तो कसा आपण सोपवणार आहोत. राजाभाऊ दादासाहेब गायकवाड असतील, भंडारे असतील, त्यांच्या काही चुका झाल्या त्यांनी एक चळवळी वाढवलं. त्यांनी म्हणजे चळवळी बौद्धांच्या सवलती मिळवून घेतल्या. त्यांनी झोपडपट्टीवाटी सारखे ते लढले. आपणही नंतर नामांतरासाठी लढलो. आपण मंडळ आयोगासाठी एक रिपब्लिकन चळवळीचे सगळे गट तट हे करत नाही, सगळे लढलो आपण. परंतु आता पुढच्या पिढीच्या आता कारण देशाचं एक राजकारण बदलत चाललं आहे. देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशन ग्रंथ वाचताना क्रांती आणि क्रांतिकारक ज्या वेळेस समाजामध्ये खालचे स्तर खालचा वर्ग दबलेला शोषित वर्ग आपल्या सामाजिक न्यायाचे भूमिका घेऊन उभा राहतो, ते हक्क मिळवतो आणि प्रस्थापित वर्गाला हादरे बसतात. त्यांना वाटतं की आपल्या इथल्या नसणाऱ्या ज्ञानाच्या आर्थिक ह्या निष्ठत चाललेल्या आहेत. त्यावेळेस प्रतिक्रांतीचं स्वरूप घेतो. बुद्धाच्या काळापासून आपण हे थोडं दृश्य
म्हणजे प्रतिक्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी हा क्रांती आणि ही सतत चालू असते. आज सध्याचा काळ उघडपणे बोलायला प्रतिक्रांतीचा काळ आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं हिंदू राष्ट्र ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो संबंध समाजाला का असेल, मोठा अनिष्ट असेल. बसू शकत नाही ना एक विचारधारा. आपण बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मनोवादी आणि आपण हे एका मेहनत ह्या कलवरीवर राहतीलच कशा. संविधानामध्ये बाबासाहेबांनी एक माणूस एक मूल्य हे दिलेलं आहे आणि मनुस्मृतीत दिलेलं आहे. कसे आपण निर्माण झालो, काय झालं आणि सामाजिक विषय म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो संविधानाचा आहे, जीवन मूल्य संविधानाने स्वीकारलेली आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. मी विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्या नंतर येतो त्याच्याकडे. म्हणजे मूल्यांनाच जर समतेच्या पायावर जो समाज उभा राहायला पाहिजे होता, तो समजा दृष्टी तो जर संविधानाच्याच मूळ संबंध याला जर नख लागत झाला नसेल तर आपण आंबेडकरवादी म्हणून काय भूमिका घेणार आहोत. ही पुढची पिढी आपल्याला तुम्हाला ही तरुण मुलं येत नाही त्याचा अर्थ ती गप्प आहेत असं नाही. त्यांच्या पातळीवर विचार करतात. ते त्यांच्या ह्या मुलांना ह्या चळवळीत आणण्याचं काम कसं होईल. कारण पुढची चळवळ आता चळवळीचे जिंदाबाद मुर्दाबाद मोर्चे काढण्याचे हे करण्याचे दिवस आता चळवळीच्या शैली बदललेल्या स्वरूपात्मक आणि गुणात्मक असे बदल झालेले सगळ्या चळवळीच्या काळात. एक नवीन साधनं आलेली आहेत, टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया या सगळ्यांचा वापर करून आपण बाबासाहेबांना आपल्या चळवळीला एक नवा आयाम देण्याची